तारिणी, तारिणी, अगं बाहेर ये ना लवकर. आले सा? तारिणी, कुठे राहिलीस अगं? आले. काय म्हणते? तिने काही केलं बिलं नाही ना त्या दागिन्यांचं? अरे देवा, अगं अगं तारिणी कुठे होतीस तू? आणि काय ग, दागिने कुठे आहेत? अगं बोल ना, कुठे दागिने? तारिणी बाळा, अगं नेमकं काय झालंय? बाबा, दागिने नाही आहेत. काय? व्हॉट? नाही नाही, असतील, इथेच असतील. तिने कपाटात ठेवले होते. काय ग, ठेवले होतेस ना? बॉसच्या कपाटातून दागिने गायब झाले? कसं शक्य आहे? काव्या, काव्या, काव्या थांब. काव्या थांब, मी बघितलंय तुला. थांब. काय झालं? कुठे बाहेर चालली आहेस का? हो हो, नाही, हो हो हो, म्हणजे मी बाहेर चालले होते. काव्या खरं सांग, बघ घरातले महागडे दागिने गायब झाले. तू काय केलंयस का? हो हो हो, नाही, मी काही नाही केलं केदार. मी खरंच काही नाही केलं केदार. काव्या, घरातले महागडे दागिने गायब झाले. तुझ्याकडे? नाही केदार, माझ्याकडे खरंच नाहीयेत दागिने. काव्या मला खरं सांग. हे बघ, कौशिकी मॅडम आल्या आहेत. आतापर्यंत त्यांना कळलं असेल. अगं हो, मी दागिने कपाटातच ठेवले होते, पण ते आत्ता सापडत नाहीयेत. एक मिनिट. सापडत नाही म्हणजे? तू शांत डोक्याने कपाट चेक केलंयस का? असे कसे दागिने कुठे जातील? मिसेस बेलसरे, कुठे गेले दागिने? हो हो, अगं जबाबदारी जमत नाही घ्यायला तर कशाला घेतेस? काय एवढे महागडे दागिने बघून तोंडाला पाणी सुटलं तुझ्या? तूच काय केलंयस का? अगं आत्या, नाही, मला ह्या सगळ्याची खरंच हौस नाहीये. मी असं काही नाही केलंय. अगं तुझ्याच कपाटात होते ना दागिने, मग तुझ्याशिवाय त्या कपाटाला हात कोण लावतंय? निशीची आई, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच तारिणी, प्लीज, कुठे आहेत ते दागिने? खरं काय ते सांग प्लीज. कौशिकी मॅडम, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, हे खरंय की ते दागिने मी कपाटात ठेवले होते. मग पण ते नाही सापडते आणि मी नाही केलंय अहो खरंच काही. तारिणी, तुला कळतंय का किती महागाचे दागिने होते ते? अख्खा घरदार विकलं ना तरी तेवढे पैसे नाही जमवू शकत आपण. नाही, मुळात प्रश्न पैशांचा नाहीच आहे, भावनांचा प्रश्न आहे. वडलोपार्जित होते ते दागिने. आमच्या घरातल्या प्रत्येक सुनेने जबाबदारी घेतली होती त्या दागिन्यांची, आणि ती जबाबदारी तुमच्यावर दिली होती मिसेस बेलसरे. ते फक्त दागिने नाहीयेत, ती आमच्या घराची परंपरा आहे, जी आम्ही वर्षानुवर्ष जपली होती. आणि मुळात त्या दागिन्यांची तुलना पैशात होऊच शकत नाही. पण हे सगळे दागिने घरातून गेले कुठे आणि कसे? चोरी तर झाली नसेल? अहो, मिस्टर बेलसरे, जर चोरी झाली असेल तर मला पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. आणि मग ते दागिने कोणी चोरी केलेत ते आपल्या सगळ्यांना कळेल, आणि मी त्या माणसाला अजिबात सोडणार नाही. ते पोलीस स्टेशनमध्ये जातील, तिकडे जाऊन कंप्लेंट रेज करतील. मग तिकडे पोलिसांना खरं सांगायचंय की इकडे मला खरं सांगायचंय, ते तू ठरव. केदार, मला जेलमध्ये नाही जायचंय रे केदार. ऐक ना, मला जेलमध्ये नाही जायचं. मी तुला खरं सांगते, हे बघ, मी दागिने चोरले, पण हा प्लॅन माझा नव्हता, राहुलचा प्लॅन होता. कोण राहुल? माझा बॉयफ्रेंड. हे सगळं त्यांनी करायला लावलं होतं केदार.
त्याने मला सांगितलं होतं की तू दागिने चोरून माझ्याकडे आणून दे, मी तुझ्यासोबत लग्न करेन, मी पळून जाऊ, असं सगळं. सिरियसली काव्या, म्हणून तू त्याला दागिने दिले? केदार, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला हे सगळं नव्हतं करायला पाहिजे केदार, मला माफ कर केदार. ठीक आहे, मग आता कुठे आहेत दागिने? नाही माहिती मला. माहित नाही म्हणजे? त्याला फोन कर आणि त्याला सांग की आत्ताच्या आत्ता दागिने घेऊन इकडे ये म्हणून. हाच तर प्रॉब्लेम झालाय ना. मी त्याला कधीचा फोन लावते पण तो माझा फोन सतत कट करतोय. रे केदार, प्लीज मला जेलमध्ये जाण्यापासून वाचव रे केदार, प्लीज प्लीज. मला नाही जायचंय जेलमध्ये, मला पोलिसांचा मार नाही. ठीक आहे ठीक आहे, आधी मला सांग तू कुठे जाणार होतीस? तुम्ही कुठे भेटणार होता का? नाही, त्याने मला असं काही सांगितलं नाही. मग मी घर सोडून चालले होते केदार, मला नाही राहायचं इथे. हे जर सगळ्यांना कळलं, माझ्या आईला कळलं ना, तर ती मला घराच्या बाहेर काढेल. कौशिकीताई, तारिणीच्या हातून कधी सुई सुद्धा हरवलेली नाहीये. दागिने हरवणं अशक्यच आहे. दागिने घरातच असतील कुठेतरी, सापडतील. पण आई कसे? माधवा, शोधला तर देव सुद्धा सापडतो. मालती आणि रेखानी दागिने तारिणीकडे दिले होते. दागिने घरातच कुठेतरी असणार आणि ते घरातच सापडतील, घराच्या बाहेर जाणार नाही. फक्त कौशिकीताई, एक विनंती करते, आम्हाला थोडा वेळ द्या. मी काय बोलू, मी काय रिॲक्ट करू, मला खरंच कळत नाहीये. तारिणी, या घरात मी तुला सगळ्यात जास्त जबाबदार समजत होते. तुला, अगं तुझ्या लहान बहिणीची इतकी मोठी जबाबदारी सुद्धा तू सांभाळू शकली नाहीस. हा, आई, तुम्ही म्हणताय म्हणून मी 12 तासाची मुदत द्यायला तयार आहे. प्लीज, मी इथून लांब निघून जाणार आहे. मी खरंच चालले. काव्या, हे बघ, ह्या सगळ्याची काहीच गरज नाहीये. तुला तुझी चूक लक्षात आली आहे ना? हो केदार, मला माझी चूक लक्षात आली आहे. मला राहुलवर विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. मला नाही. काव्या, ठीक आहे, पुढचं तू आता आमच्यावर सोड. आम्ही शोधून काढू त्याला. आम्ही म्हणजे आम्ही तू मला पोलिसांच्या ताब्यात नाही देणार आहे ना? मला नाही जायचं पोलिसांकडे. अगं काव्या, आपल्याला पोलिसांचीच मदत घ्यावी लागणार आहे. पण तू काळजी करू नकोस, तिकडे माझ्या ओळखी आहेत. मागच्या वेळेला सुद्धा मीच चोराला पकडून आणलं होतं ना. हो, आठवलं. पण तू हे सगळं सांगणार नाही ना घरी, किंवा त्यांना माझं नाव नाही सांगणार ना? ते बघू आपण. तू मला आधी त्याचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस हे पाठव. मी लगेच. केदार, प्लीज प्लीज केदार, मला जेलमध्ये. हो, तू मला आधी डिटेल्स पाठव त्याच्या. मी बघतो पुढे काय करायचं ते. मी पाठवते तुला लगेच, डिटेल पाठवते, आत्ताच पाठवते.